अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतून शिंदेची शिवसेना बाजूला पडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, शिंदेची सेना बाजूला पडली आहे, कशा पद्धतीने निवडणूक राहणार आहे? निवडणुकीचा आम्ही तर अहिल्यानगरमध्ये अजेंडा आमचा क्लिअर आहे की राष्ट्रवादी आणि भाजप युती म्हणून आम्ही सामोरं जातोय आणि नगरकरांवर आम्हाला विश्वास आहे की विकास कामांमुळे नगरकर आमच्या पाठीशी राहील। मागच्या वेळेस बघितलं तर 7 वर्षापूर्वी सर्वाधिक शिवसेनेचे 24 जागा होत्या आणि त्या 24 जागा त्यांना मिळाल्या होत्या। दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस होती। यावेळेस वाटत आहे की अटीतटीची निवडणूक राहील? नाही, नगरकरांचं वर आमचा विश्वास आहे मुळातच की वो जे विकास कामाच्या माध्यमातून आमदार संग्रामभाई जगताप यांनी काम केलंय अहिल्यानगरसाठी आणि जे चालू बी तर त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं असता नगरकर हे विकासाच्या मागे 100% उभा राहतील। तर कोणता असा विकासाचा मुद्दा आहे जे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलात? सगळेच विकास आहे, सर्वांगीण विकासाचा मुद्दा आहे। समजा आता अहिल्यानगर स्वच्छ सुंदर हरित करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। स्वतः आमदार संग्रामभाई जगताप यांनी शहरातील जे मुख्य डीपी रस्ते आहेत ते डीपी रस्त्यांचे काम मंजूर करून घेतलेले आहेत आणि बरेचसे कामं झालेत, बरेचसे कामं चालू आहेत। नव्याने सुद्धा निधी उपलब्ध केलेला आहे। त्याच्यानंतर सारसनगरला एक मोठं हॉस्पिटल महानगरपालिकेचं होतंय, जे पहिल्यांदा आपण पाहतो की बाळासाहेब देशपांडे आपलं छोटं हॉस्पिटल होतं, आज मल्टी याच्यामध्ये त्याचं आपण रूपांतर करतोय। म्हणजे महानगरपालिकेचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, पहिल्यांदाच अहिल्यानगरकर पाहत आहेत। त्याच्यातून गोरगरीब लोकांना त्याच्यातून आपण सुविधा देणार आहोत। त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठं स्पोर्ट कॉम्प्लेक्स झाले, अरुणोदय, ते असे अनेक विजन काम घेऊन चाललोय। गंगा उद्यान सारखं उद्यान आहे, त्याच्यानंतर शहरामध्ये असे मोठे छोटे मोठे उद्यान आहेत। दुसरा एक म्हणजे पाण्याचा एक महत्वाचा मुद्दा आहे। केडगाव उपनगर झालं, त्याचप्रमाणे नगरमधले काही भाग झाले, वेळेवर पाणी पुरवठा होत नाही। अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला। फेज 2 योजना आली, मात्र ती देखील पूर्णपणे कार्यान्वित होत नाही। त्याकडे कसं बघता? महानगरपालिकेचं जे आता पाण्याचा तुम्ही जो प्रश्न सांगितलेला आहे तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। त्याचं कारण सांगतो की या आमदार संग्रामभाई जगताप यांच्या प्रयत्नातून अमृत जी पाण्याची योजना आहे आपली, ते पाणी आपण मुळाड्यामधून लिफ्ट करतो आणि इकडं वसंत टेकडीपर्यंत आपण पोच करतो पाणी। ते पाणी वाढल्यामुळं शहराच्या पाण्याच्या प्रेशरचा दाब वाढलाय। पण ज्या ज्या ठिकाणी समजा टाक्या कार्यान्वित झाल्या नाहीत फेज 2च्या, किंवा ज्या ठिकाणी पाईपलाईन छोटे असतील, किंवा माझं असं म्हणणं आहे की जर थोडंसं नियोजनामध्ये जर बदल असेल किंवा कर्मचारी संख्येमध्ये बदल असेल तरच अडचण पाण्याची येत असेल, आणि ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल त्या आपण तातडीने सोडू शकतो। म्हणजे पाण्याचा प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून गंभीर नाही। एक शेवटचा प्रश्न, मागच्या 7 वर्षापूर्वी शिवसेनेचे 24 नगरसेवक होते, आता शिवसेना बाहेर पडली आहे, भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, विजयाचा विश्वास वाटतो त्यांच्यापेक्षा जास्त सीट येतील? या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेवर विश्वास आहे। सर्वाधिक सीट किंवा सर्वाधिक उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचीच युती होऊन त्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचा युतीचं महापौर बसेल असं मी सांगतो। तर नक्कीच हे होते अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संपत बारसकर। कुठेतरी 7 वर्षापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना एक संघ होती आणि त्यामुळे त्यांच्या सर्वाधिक 24 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेतून निवडून आल्या होत्या। यंदा मात्र महायुतीतून शिंदेची शिवसेना ही बाजूला पडलेली आहे, भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे। या युतीमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादीने जागा घेतलेल्या आहे आणि त्यामुळे विजयाचा विश्वास देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केला।